व्हॉट्सअप गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मिशन आळसचा आजचा आपला दिवस आहे 17वा. ते म्हणते ना 17 पे खतरा, पण आपल्याला काहीच खतरा नाही, कारण आपण 17 दिवस केलं तर समोरचे दिवस पण करणारच आहोत. हो थांबे, आवाज नको करू, आवाज येते इकडं. त्याला जेव्हा ब्लॉग बनवला तेव्हा झाला तेच. इकडं बोल काहीतरी. काहीच नाही बोलतो तू काय बोलतो बे, तू एकदम फट्टू आले का ज्या बॉटली सोबत खेळून राहिला. ते दुसरं काही भेटलं नाही तरी, काही भेटलं नाही तरी चालते, पण खेळणं महत्वाचं आहे त्याचं. जसं तुम्हाला सांगितलं ना, सकाळी उठून आम्ही जसं वर्कआउट करतो तसा तो पण करते. आता ते बॉटलला मी ना ते एकदा फेकलं ना, कप्प धावते लेगा. तर आपला आजचा दिवस आहे 17वा. आज आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत, सगळं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर उठलो आम्ही, सकाळचे सारे जरुरी काम करून बसलो. आता 5 मिनिटानंतर मेडिटेशनला बसतो. त्याच्यानंतर आई बाबा वर्कआउट करन, आपण आपलं काम करू. सगळं सांगतो तुला. लेट्स गो. मग आम्ही बसलो मेडिटेशन करायला. आई, मी, ताई. बाबा जरासे बाहेर गेले होते, म्हणजे फ्रेश व्हायचे होते. त्याच्यानंतर आई बाबा वर्कआउट करून लागले. मी डेव्हिडले घेऊन बाहेर फिरायला गेलो. तर आजची तारीख आहे 12 एप्रिल. 12 एप्रिल म्हटलं तर हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सवचा यवतमाळमध्ये बहुत माहोल असतो. जमलं तर आपण तो माहोल पाहायला जाऊ. जागोजागी जेवण असते हनुमानजीच्या मंदिरात, जिथे जिथे छोटे छोटे मंदिर आहे यवतमाळचे. बहुत माहोल असते, चांगलं बी आहे. आजचा सूरज पहा तुम्ही, एकदम क्लिअर कट दिसून आला, ऑरेंज ऑरेंज. हनुमानजी जे सूर्याला खाले निघाले होते आम समजून, बिलकुल तसंच आहे. आजचं वातावरण बी जरासा डेंजर दिसून आला. पाणी गिनी पडते काय का. इकडं काळा भूर आभाळ आहे, तिकडं एकदम क्लिअर कट. काय सीन आहे याचा तर काही समजतच नाही भाई. वातावरणाला कोणीच समजू नाही शकत. या वातावरणाचा सीनच असा आहे, कधी पाणी पडते, कधी थंडी येते, कधी ऊनच लागते, काही सांगता येत नाही. तसं तर काळाभूळ आभाळ आहेच. पाहू आज पाणी पडते का नाही. तर तिकडं जो दिसून आलं त्यांना मागं ते काकाजी, तिथं नाही का हनुमानजीचं मंदिर आहे. तिथं पण बहुत माहोल असते. माझ्या मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा तिथं जाऊ असं, जेव्हा पेपर होते आमच्या शाळेचे, तेव्हा असं मनात नाही का एक हे ठेवलं होतं का तिथं जर गेलं तर मी पास होईन, किंवा तिथं जर गेलं. मॅरेथॉन होती यवतमाळमध्ये, मी एकदा गेलतो तिथं पाया पडून आलो, आणि दुसऱ्या दिवशी मॅरेथॉनमध्ये गप्प धावलो. नंतर माझ्या मनात असं हे झालं का भाई, या मंदिरात जर गेलं ना आपण तर आपली स्पीड वाढते ऑटोमॅटिक. तिथं जात होतो मी, लहानपणीचे छोटे छोटे किस्से आहे आपले. फिर ढगाळ वातावरण को बाय बाय बोल के अपन आ गए अपने घर पे, क्योंकि अपना वर्कआउट बाकी था ना. तो फिर अपना बॉडी वार्म अप ख़त्म करके अपन बैठ गए अपने वर्कआउट के लिए. तो सबसे पहले आज अपन ने लगाए 100 पुशअप्स. उसके बाद मारे अपन ने 50 दंड बैठक मारल्यानंतर आपण मारले 50 सूर्य नमस्कार. त्याच्यानंतर मारले आपण 50 देसी सपाटे मारून झाल्यानंतर तुमच्या भावाचा मन झाला की बायसेपले थोडासा पंप देऊ. बस मग बायसेपले पंप दिला आणि आजच्या वर्कआउटले निरोप दिला. आजचा वर्कआउट झाला इथंच खतम. आणि हे होती आजच्या बॉडीची कंडिशन. भाई 17 दिवसाच्या आधीची बॉडी आणि आत्ताची बॉडी जरासा काही तर डिफरन्स आहे, म्हणजे फरक तर दिसून राहिला. मग त्याच्यानंतर आपण घेतली पहिली मील, जे की होती स्मूथी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आंघोळ करून मी गेलो आपल्या लाईव्ह सेटअपवर. हे असं असते आपला लाईव्ह सेटअप. हे पाहून घ्या. सिलेंडर घ्यायला पाठवलं होतं. एक काम करायला जातो, मी 2 काम करून येतो. लागलं इथं मला सिलेंडर का जोरात सुजलं, ते असं दिसून राहिलं याच्यात. हा हे म्हणून राहिली. काय म्हणत होती, बोल ना आता, बोल ना. काऊन एक आजच लागलं बरं मला. त्याच्या आधी मीच आणत होतो सिलेंडर. आता चुकून ते कधी माणसाचा कसा तोल निसटून जाते. हो चल कर आता का अशी आहे हे. दम टाकत रे काम ना, चुकून लागलं, आजच लागलं ते. दम दाखवलं नाही ते मोठी आहे काही नाही. फुसकी टमाटर हो का सुजलं बे, पण ते खरंच मजा नाही. तसं नाही, मुले लागू होते. मोठी आहे म्हणून पुरी येऊन मलाच बोलून जाते. जाय ना कोण बोलते बाप्पा, कोण बोलला आतापर्यंत. तू बोलतो. मी ना काय बोललो, कॅमेरा समोर नाही बोललो. हमारी तो इज्जत ही नहीं है भाई।
करा. हमारी तो इज्जत ही नाही आहे. असा होता मिशन आळसचा आजचा दिवस 17वा दिवस असा गेला. मी म्हणत होतो तुम्हाला की बा आज जन्मोत्सव आहे, हनुमान जन्मोत्सव, तो तुम्हाला रॅली दाखवीन मी, पण नाही जाणंच नाही झालं, कारण मी 8:30 वाजेपर्यंत तर जवळपास स्ट्रीमिंगवरच होतो, लाईव्ह स्ट्रीम. मग जेवण केलं, जेवण करून आपल्याला परत आपल्याला स्ट्रीम करायची आहे 9:30 ते 10, 11:30 पर्यंत, कारण मजा येऊन राहिली बा स्ट्रीमिंगमध्ये बी आणि ब्लॉगिंगमध्ये बी मजा येऊन राहिली. आधीसारखं व्हॉइस ओव्हर देणं नाही होऊन राहिलं, पण ट्राय करतो मी पूर्ण जेवढं पण अपडेट्स आहे चांगल्या तरीकेनं कसं मी तुम्हाला आणखी ब्लॉग्स देऊ शकतो त्याचा प्रयत्न चालूच आहे. बाकी असा होता मग मिशन आळसचा दिवस 17वा. उद्या 18वा दिवस राहीन, जो की माझा लकी नंबर आहे 18. उद्या काय करणार आहो काय नाही करणार आहो उद्याचं उद्या सांगतो. जय महाराज.